तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एक व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या म्हणजे माझ्या तर मनाच्या खूप जवळ आहे आणि तुम्हालाही खूप क्युरिओसिटी आहे ते जाणून घ्यायची. सो त्यासाठी मी हा पूर्ण व्हिडिओ काढत आहे. सो चालू करूया. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सो पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलवर मी फॅमिली व्लॉगिंग करते, परत कुकिंग करते. सो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिलं सबस्क्राईब करून घ्या. तर आजचा व्हिडिओ असा आहे की मला Instagramवर वगैरे आणि YouTubeला सुद्धा भरपूर सारे क्वेश्चन्स आलेले आहेत, पण आपण आज Q&A नाही करणार आहोत. आपण एक पर्सनल म्हणजे एक पर्टिक्युलर टॉपिकवर बोलणार आहोत आणि त्याची पण पुढे स्टोरी आहे जी तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. चला मग आपण डायरेक्ट आता व्हिडिओला चालू कर. भरपूर साऱ्या लोकांनी मला प्रश्न विचारला. आता रिसेंटली माझी डिलिव्हरी झाली आहे, बेबी आलेला आहे. बेबीला 1 महिना झालेला आहे आणि मागच्या 5 मेला झाला होता. आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना सांगते, मला बेबी बॉय झालेला आहे. सो सगळ्यांनी हा पर्टिक्युलर प्रश्न सगळ्यांनी विचारलेला आहे की ऋतू, तुझी डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे की सी सेक्शन झालेली आहे? सो त्याचं उत्तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रिसेंटली माझी एक मैत्रीण बाहेर फिरायला गेली होती आणि बाहेर जाणं वगैरे भरपूर हेक्टिक असतं, कारण की बाहेर गेल्यानंतर आपले हेअर, आपली स्किन, आपलं म्हणजे खाण्याचा टाईम टेबल, आपण जे खातोय वगैरे ते सगळं इफेक्ट करतं. ती गेली होती थंड ठिकाणी फिरायला. सो तिची स्किन आल्यानंतर ना एकदम ड्राय अशी फ्लेकी झाली होती. सो ती मला सांगत होती की मी आता काय करू वगैरे वगैरे. त्यानंतर म्हणजे कसं असतं माहिती आहे का, नॉर्मली आपण फिरायला जातो पण फिरणं भरपूर हेक्टिक असतं, कारण की आल्यानंतर आपल्याला भरपूर सारे स्किन प्रॉब्लेम होतात, हेअर प्रॉब्लेम होतात. सो त्यामुळे थोडंफार आणि ही गोष्ट नॉर्मल आहे. आपण बाहेर फिरायला गेलो, आपल्याला हे सगळं झालं, ही गोष्ट नॉर्मल आहे, कारण की वेदर चेंज होतं, तसंच आपली स्किनसुद्धा चेंज होते. काही मुलींना पिरियड्स यायच्या अगोदर पिंपल्स येतात किंवा फोड्या येतात, स्किन डल होते. सो पिरियड्सच्या अगोदर हा प्रॉब्लेम होतो, पण हे नॉर्मल आहे आणि त्या गोष्टी सिव्हिअर होऊ नये त्यासाठी केअर घ्यायची असते. म्हणजे सगळ्यांची स्किन टाईप वेगळी असते, स्किन कन्सर्न वेगळं असतं. सो त्यामुळे जे प्रोडक्ट मी यूज करते ते त्यांच्या स्किनवर काम करतील असं काही नाही आहे. आपल्या स्किननुसार आपल्याला प्रोडक्ट घ्यावे लागतात आणि प्रॉपर स्किन केअर करावा लागतो. किंवा काही लोकं अशी असतात जे हजारो प्रोडक्ट यूज केल्यानंतर त्यांना एखादा असा प्रोडक्ट भेटतो जो त्यांच्यावर सूट करतो, जो त्यांच्या प्रॉब्लेमवर काम करतो. काही लोकं असे असतात की मी माझ्या स्किनची काळजी स्वतःहून घेऊ शकते. मी हा प्रोडक्ट यूज केला की माझी स्किन अशी होईल, तो प्रोडक्ट यूज केला की तशी होईल वगैरे वगैरे. म्हणजे रॉंग प्रोडक्ट यूज करणं हे सगळ्यात कॉमन गोष्ट झालेली आहे. सगळ्यांना एक्सपेन्सिव्हकडे पळत आहेत. म्हणजे जे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आहेत तर तेच आपल्या स्किनवर काम करतं. बाकी नॉर्मल प्रोडक्ट आपल्या स्किनवर काम नाही करत. पण तुम्हाला मी खरंच सांगते की स्किन केअरमध्ये नॉर्मल प्रोडक्ट यूज करणं हे महत्त्वाचं आहे. पण आपल्या स्किन टाईपनुसार, आपल्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार यूज करणं हे भरपूर महत्त्वाचं आहे. तर पण तुम्हाला मी सांगू, मी क्युअर ॲपचे किती दिवस म्हणजे किती वर्ष झाले प्रॉडक्ट यूज करत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी जेव्हा म्हणजे बोलतात ना, जे बेस प्रोडक्ट म्हणजे जे बेसिक प्रोडक्ट मी घेतले होते क्युअर ॲपमधून. सो तेव्हापासून ते आत्तापर्यंतची जर्नी खूप छान आहे आणि सोबतच क्युअर ॲपमध्ये आपल्या स्किन कन्सर्ननुसार आपल्याला प्रॉडक्ट्स दिले जातात. आपल्या स्किन टाईपनुसार आपल्याला प्रॉडक्ट्स दिले जातात. सो म्हणजे किती वर्ष झाले मी यूज करत आहे आणि सध्याला तुम्हाला सांगते, जेव्हा मी क्युअर ॲप डाउनलोड केलं होतं, तेव्हा मला फर्स्ट किट दिलं होतं माझं. मी स्किन ॲनलाईज वगैरे केली होती आणि सोबतच त्यानंतर तो किट तर दिलाच होता, पण मंथली माझं डर्माटॉलॉजिस्टसोबत फ्री कन्सल्टेशनसुद्धा होतं प्रत्येक मंथला. ते माझं चांगलं रिपोर्ट मेंटेन करत होते आणि सोबतच खूप अशी चांगली जर्नी होती. त्या वर्षामध्ये मी एवढे प्रोडक्ट यूज केलेले आहेत क्युअर ॲपचेच. म्हणजे खूप 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 छान आणि खरंच आपल्या स्किनला म्हणजे खरंच माझ्या स्किनला त्यांनी क्युअर केलेलं आहे. सोबतच क्युअर स्किनचे मी जेवढेही प्रोडक्ट ट्राय केलेले आहेत, ज्यांनी मला फरकच पडलेला आहे. असं नाही की मला कोणत्या पर्टिक्युलर प्रोडक्टचा प्रॉब्लेम झालेला आहे, नाही. मी जेवढेही किट यूज केलेले आहेत आणि जेवढेही प्रोडक्ट यूज केलेले आहेत, सो ते सगळे
हेल्पफुल ठरले माझ्यासाठी, माझ्या स्किनसाठी एवढी ग्लोईंग आणि छान दिसत आहे. तुम्हाला प्रत्येक व्लॉगमध्ये सांगते. प्रत्येक व्लॉगमध्ये सांगायचा अर्थ हेच आहे, की मी तुमच्यासोबत भरपूर कनेक्ट आहे आणि जशी मला माझ्या स्किनची काळजी आहे तसं तुम्हालासुद्धा असेल. सो तुम्हालासुद्धा कळावं, की आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची, नक्की कोणतं चांगलं प्रोडक्ट आहे, कोणतं वाईट प्रोडक्ट आहे, कोणतं चांगला ॲप आहे, कोणता वाईट ॲप आहे, हे सांगणं माझं कर्तव्य आहे. सो तुम्हाला म्हणून मी एवढ्या व्लॉगमध्ये सांगत आहे, की क्युअर ॲप खूप छान आहे. पण तुम्हाला मी दाखवते, की मी अगोदर जेव्हा फर्स्ट टाईम माझं स्किन ॲनलाईज केलं होतं तेव्हाचा फोटो आणि आताचा फोटो किती सारा फरक आहे. आणि जे कोण कन्फ्यूज असेल, की आपल्या स्किनवर काय यूज करायचं किंवा काय वगैरे, आपल्या स्किन कन्सर्न जे आपल्या स्किन प्रॉब्लेम आहे त्याच्यावर नक्की काय लावायचं. सो नक्कीच क्युअर ॲप तुम्ही डाउनलोड करा. कारण की तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड केल्या तुम्हाला डर्मॅटॉलॉजिस्ट अलॉट होतात. ते तुमची स्किन ॲनलाईज करतात. त्यानंतर तुमचे जे मार्क्स वगैरे असतील ते डिटेक्ट होतात. त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारले जातात, की तुमची स्किन टाईप वगैरे काय आहे. त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या स्किन प्रॉब्लेमनुसार तुम्हाला किट दिला जातो, ज्याच्यामध्ये स्किन केअर, नाईट केअर सगळं असतं. आणि तुम्हाला कोणती फी द्यायची गरज नाही आहे. आणि माझे भरपूर सारे सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स आहेत ज्यांनी क्युअर ॲप डाउनलोड केलेलं आहे. पण डाउनलोड केल्यानंतर ते डिलीट करू नका, कारण की डिलीट केल्यानंतर तुमचा जो मंथली रिपोर्ट असतो तो निघून जातो. सो जर तुम्ही डाउनलोड केला असेल सो डिलीट करू नका, ज्याच्याने तुम्हाला तुमचे रिपोर्ट बघता येईल, तुमची जर्नी बघता येईल. सोबतच जी किटची प्राईज आहे ती 1500 पासून ते 2000 पर्यंत आहे. त्या रेंजमध्ये व्हॅरी करते तुमच्या जे काय तुम्हाला प्रोडक्ट लागतील त्याच्यानुसार. आणि त्याच्यावर जर तुम्हाला ₹100 ऑफ हवे असतील तर माझा प्रोमो कोड यूज करायला विसरू नका. सो मला आठवत पण नाही आहे की हा माझा कितवा किट आहे. म्हणजे हा माझा काहीतरी 6वा किंवा 7वा किट असेल. आणि तेव्हापासून मी भरपूर सारे प्रोडक्ट यूज केलेले आहेत. सो जा आणि लवकर क्युअर ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मी पिन कॉमेंट देखील केलेली आहे. लिंकवर क्लिक करताच तुम्हाला ॲप भेटून जाईल. सो लवकर जा आणि क्युअर ॲप डाउनलोड करा. तर डिलिव्हरी व्हायच्या 1 दिवस अगोदर मी काय करत होते. सगळ्यात मेन तर 4 तारखेला 4 मेला आम्ही संध्याकाळचा आमचा प्लॅन होता. राजे छत्रपती शिवाजी हा पिक्चर निघालेला आहे रितेश देशमुखचा. सो तो आम्ही बघायला गेलो होतो. आणि मला थिएटरमध्येच थोडाफार म्हणजे बसून मला असं वाटलं, की मी एका जागेवर बसून आहे त्यामुळे मला दुखतंय वगैरे असं मला वाटत होतं. पण नाही, ते वेगळंच दुखणं होतं. तरीही कारण की 5 दिवस अगोदर मी माझ्या गायनेककडे जाऊन आले होते. मला तेव्हा पण पोटात दुखत होतं, पण तेव्हा डॉक्टरनी मला सांगितलं, की नाही, काही नाही आहे, तुम्ही घरी जावा. आणि मग त्याच्यानंतर परत 5 दिवसांनी मला तसंच दुखायला लागलं. सो मी विचार केला, की आता मला तसंच दुखतंय तर मी का जाऊ? मला परत पाठवतील जर मी हॉस्पिटलमध्ये गेले तर. तर त्यामुळे मग मी 4 तारखेच्या रात्रीसुद्धा म्हणजे मला दुखतच होतं, पण एवढं नव्हतं दुखत. म्हणजे एवढं एक्स्ट्रीम पेन नव्हतं होत. जशा आपल्याला प्रेग्नन्सीच्या कळा येतात तशा नव्हत्या येत. एकदम नॉर्मली असं आणि ते पण 2 तासामध्ये, 3 तासामध्ये असं दुखत होतं. आणि तसं मला आधीसुद्धा झालं होतं 5 दिवस अगोदर. सो मी एवढं म्हणजे माझ्या डोक्यातसुद्धा नव्हतं आणि मी माझ्या मम्मींनासुद्धा नव्हतं सांगितलं, सासूबाईंनासुद्धा नव्हतं सांगितलं की मला दुखतंय. मी फक्त कुणाला सांगितलं होतं की मला थोडं दुखतंय. तेव्हा तो बोललेला की आपण डॉक्टरकडे जाऊया का? तर मी बोलले जास्त जर एक्स्ट्रीम झालं तर आपण जाऊ, पण नॉर्मल दुखतंय तर कुठे कशाला जायचं आणि परत यायचं जाऊन. तर मग येतो तशी मी रात्र काढते आणि मी मस्त झोपते वगैरे, खाते पिते वगैरे. म्हणजे मला काही असं प्रॉब्लेम नव्हता. फक्त मध्ये थोडं एकदम म्हणजे बोलतात ना मंद कळ्या असतात ना तशा येत होत्या. म्हणजे मला कळतच नव्हतं की का दुखतंय किंवा काय वगैरे. आपल्याला पिरियड्स कसे येतात तेव्हा आपल्याला दुखतं, तसं दुखत होतं आणि खूप कमी दुखत होतं. आणि मला असं वाटलं की एवढं सारं काय हे व्हायची गरज नाही, म्हणजे एवढी सीरियस व्हायची गरज नाही. कारण की या अगोदर पण दुखलं होतं, तर त्यामुळे मला असं वाटलं की असेल नॉर्मल फॉल्स कळ्या असतील. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा आपल्या 9th मंथ पूर्ण होतो तेव्हा खोट्या कळासुद्धा येतात आपल्याला. सो तसं माझ्यासोबत एक म्हणजे अगोदर झालेलं होतं 5 दिवसा अगोदर, म्हणून मी एवढं लक्ष नव्हतं दिलं. पण 5 तारखेला सकाळी, ज्या दिवशी माझा बेबी झालेला आहे, सो 5 तारखेला सकाळी मी उठले वगैरे. संकष्टी होती, अंगारकी चतुर्थी होती त्या दिवशी. उठले, साबुदाणे वगैरे हे ते वगैरे, खिचडी बनवली, खाल्ली वगैरे. त्यानंतर
मी कुणाला बोलले की माझ्या पोटात दुखतंय. म्हणजे त्या काळात थोड्याशा एक्स्ट्रीम झाल्या होत्या. तर त्यानंतर मग मी सांगितलं कुणाला की दुखतंय आणि ते पण आम्हाला 5 तारखेला डॉक्टरची अपॉइंटमेंट पण होती. म्हणजे रूटीन चेकअप होतं आमचं. तर तेव्हा बोलावलं होतं. तर तेव्हा आम्ही गेलो होतो. म्हणजे तेव्हा जाणारच होतो. सो त्यामुळे मग मी कुणाला एवढं फोर्स नाही केलं. मी बोलले की जेव्हा आपण डॉक्टरकडे जाऊ 11-12 वाजता, तेव्हा आपण डॉक्टरला सांगू की पोटात पण दुखतंय माझ्या थोडंफार. तर त्यानंतर मग आम्ही मम्मींना सांगितलं, म्हणजेच माझ्या सासूबाईंना सांगितलं की मला दुखतंय करून. पण एवढ्या काही जास्त कळा नव्हत्या, थोड्या-थोड्या होत्या. तर त्यामुळे मी काल रात्री सांगितलं नाही. पण आत्ता थोड्याफार एक्स्ट्रीम कळा यायला लागल्या. तर त्यानंतर मग माझ्या सासूबाईंनी डायरेक्ट बोलले की तुम्ही आत्ताच्या आत्ता डॉक्टरकडे जा. मग आम्ही सगळीजणं गेलो. मम्मी पण सोबत होते. सो मम्मीला घेऊन गेलो डॉक्टरकडे आणि मी सुद्धा. आणि त्याच्यामध्ये डॉक्टरनी लगेच आत घेतलं, मला चेकअप केलं आणि त्यानंतर माहिती पडलं की या खऱ्या कळा आहेत. म्हणजे मला तर माहिती नव्हतं. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि कॉन्ट्रॅक्शन सुरू झालं होतं मला. सोबतच खूप मनामध्ये म्हणजे एवढ्या जास्त एक्स्ट्रीम कळा नव्हत्या. मला म्हणजे नॉर्मल वाटत होतं. कारण की आपल्याला नॉर्मली पाळी येते तेव्हा आपल्या पोटात दुखत असतं. सो ते नॉर्मल आहे आपल्यासाठी. तर नॉर्मल वाटत होतं. त्यानंतर डॉक्टर बोलले की तू ॲडमिट हो. आणि मग त्यानंतर मी ॲडमिट झाले. घरी वगैरे फोन केला मम्मी-पप्पांना वगैरे सगळ्यांना सांगितलं की ॲडमिट करायचं आहे. आणि त्यानंतर डॉक्टरनी मला सांगितलं की तू ॲडमिट हो, आपण आजच डिलिव्हरी करूया. म्हणजे आजच डिलिव्हर करावं लागेल आपल्याला बेबी. सो असं मला सांगितलं. तर त्यानंतर मी ॲडमिट झाले. मला सुया म्हणजे सलाईन लावली, कळ्याचे इंजेक्शन दिले. म्हणजे कळ्या अजून एक्स्ट्रीम होण्याच्या, कारण की मला मंद कळ्या येत होत्या. त्याच्यामध्ये माझं कॉन्ट्रॅक्शन चालू झालं होतं आणि मी डायल्युटेड नव्हते त्याच्यामध्ये. प्लस त्यानंतर मला 11 वाजता मला सलाईन लावली, कळांचे इंजेक्शन दिले. त्यानंतर थोड्या वेळानंतर म्हणजे 1-2 तासानंतर मला कळा चालू झाल्या. म्हणजे एक्स्ट्रीम एवढ्या पण नाही, पण एक्स्ट्रीम होत्या. मी भरपूर म्हणजे मला असं वाटत होतं की हां, म्हणजे पिशवीचं जे तोंड उघडायचं होतं ते उघडत होतं आणि एक्स्ट्रीम अशा कळा मला चालू झाल्या होत्या. म्हणजे माझं डोकं वगैरे म्हणजे मी ठिकाणावरच नव्हते. मला म्हणजे कळत नव्हतं की माझ्यासोबत काय होतं. फक्त दुखतं एवढंच कळत होतं. तर त्यानंतर डॉक्टर परत 3 वाजता आले मला चेक करायला आणि जेव्हा 3 वाजता त्यांनी चेक केलं तेव्हा मी फक्त 1 सेंटीमीटर डायल्युटेड होते. फक्त 1 सेंटीमीटर. म्हणजे 11 ते 3 पर्यंत मी कळा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर मी 1 सेंटीमीटर डायल्युटेड झाले होते. त्यानंतर परत डॉक्टर बोलले की आपण बघूया काय होतंय. म्हणजे अजून मला थांबवलं. मी अजून कळाच देत होते. त्याच्यामध्ये काही खाल्लं नव्हतं, काही पिलं नव्हतं. फक्त लिक्विड मला सांगितलेलं प्यायला. अदरवाईज थोडे फ्रुट्स खायला सांगितले होते. आणि त्यानंतर डॉक्टर येऊन गेले आणि त्यानंतर मी कंटिन्यूअस कळा देत होते. सगळीजण टेन्शनमध्ये होते की काय होणार. आणि डॉक्टरनी पण मला सांगितलं होतं की तू नॉर्मल होणार आहेस. आणि आम्ही तोच ट्राय करत होतो की नॉर्मल व्हायचं आहे. म्हणजे कितीही मला कळा येऊ दे, कितीही मला त्रास होऊ दे, पण मला नॉर्मल डिलिव्हरी करायची आहे, असं आमचं ठरलं होतं. आणि डॉक्टरनी सुद्धा सांगितलं होतं की तू नॉर्मल करशीलच. आणि त्यानंतर 5-5:30ला काय झालं, 5-5:30ला माझं वॉटर ब्रोक झालं. ओके. त्यानंतर त्या वॉटर ब्रोकमध्ये बाळाची शी बाहेर आली. आणि ती पण स्टोरी सांगते मी तुम्हाला. सो पहिला तो वॉटर ब्रोक झालं. त्यानंतर मी कुणालला सांगितलं, रूममध्ये होतेच ते. सो मी कुणालला सांगितलं. मग सगळ्या नर्स आल्या, डॉक्टर नव्हत्या. नर्स आल्या आणि मग त्यांनी चेक केलं. सो त्यांना असं वाटलं की मला ॲनिमा दिला होता. सो मी स्टूल पास केलं आहे का वगैरे त्यांना असा डाऊट होता. तर मी बोलले तो ॲनिमा तर मला 11 वाजता दिलेला सकाळी, तर आत्ता कसं स्टूल पास होणार माझा. तर त्यानंतर डॉक्टरनी बघितली ही गोष्ट. म्हणजे मला खाली शिफ्ट केलं लगेच OTमध्ये वगैरे. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टरनी बघितलं. सो त्यांनी कुणाला क्लिअर केलं की बाळाने पोटामध्ये शी केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला सीझर डिलिव्हरी करावं लागेल. सो लगेच मला 6 वाजता सीझरला घेतली. त्याच्यानंतर
मला इंजेक्शन दिलं, इथे इंजेक्शन दिलं, कोण बी-पी तपासत होतं, कोण ब्लड, मला शुगर होती सो शुगर तपासत होते, कोण म्हणजे एकदम म्हणजे असं माझ्या अवतीभोवती एवढ्या साऱ्या नर्स होत्या ना, की मला समजत नव्हतं की काय होतंय किंवा काय चाललंय. कारण की मला जेव्हा घेतलं होतं तेव्हा जिथे नॉर्मल डिलिव्हरी होते, जो रूम आहे, त्या रूममध्ये घेतलं होतं. तर मला वाटलं मी डायल्युटेड झाले, सो मला आता फक्त पुश करायचं आहे असं मला वाटलं. पण त्यानंतर जेव्हा डॉक्टरनी माझ्या मम्मीला बोलावलं आणि सांगितलं की बाळांनी पोटामध्ये शी केली आहे, सो आम्हाला सीझर करावं लागेल आणि शी पण दाखवली त्यांनी. जेव्हा माझं वॉटर ब्रोक झालं तेव्हा ती शी पण बाहेर आली बाळाची. त्यानंतर मला म्हणजे 6 वाजता आत घेतलं सीझर करायला. मग तिथे ॲनेस्थेशियाचे डॉक्टर होते, सो त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आम्ही इंजेक्शन वगैरे देऊ. सो ते सगळं झालं आणि फायनली बेबी आलं. 6:25ला त्यांनी माझा बेबी पटकन असा बाहेर काढला आणि जसं त्याला बाहेर काढलं तसा तो रडायला लागला आणि मी अशुद्धीत होते. म्हणजे मला फक्त कमरेच्या खालूनच काही ॲनेस्थेशिया दिला होता, सो मला काहीच समजत नव्हतं. मी सीझरसुद्धा बघितलं आहे माझं माझ्या डोळ्याने. तर बेबीला जसा बाहेर काढला, तसं तो रडायला लागला आणि डॉक्टर माझ्याकडे बघून हसायला लागली. सो मग त्याच्यानंतर त्याचं कॉर्ड कट केला आणि मग त्याच्यानंतर नेलं म्हणजे दुसऱ्या रूममध्ये. सो तिथे पिडियाट्रिशियन होते, त्यांना चेक केलं, बेबीला चेक केलं आणि त्यानंतर माझ्याकडे बेबी परत आलं आणि नर्सनी माझ्या असं गालाला लावलं. म्हणजे ती फिलिंग मी तुम्हाला सांगू नाही शकत. जेव्हा तो असं काढलं ना, तेव्हासुद्धा म्हणजे मला असा उलटा दाखवलेला. मला माहिती नव्हतं की मला बेबी बॉय झालेला आहे किंवा गर्ल झालेली आहे, काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर म्हणजे अर्धा ते पाऊण तास पूर्ण मला टाके मारण्यामध्ये गेलं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे अगोदरच बेबीला बाहेर नेलं होतं, मला दाखवलं आणि मग त्यानंतर बेबीला सगळ्यांना दाखवलं. सगळ्यात पहिलं कुणालनी बघितलेलं बेबीला आणि बेबीने त्याच्यावर शू केली. म्हणजे स्वागत म्हणजे बाबांचं स्वागत असं सू करून केलं. म्हणजे असं असं पण नाही की त्याला बांधलं होतं आणि त्यांनी सू केली. उघडा होता आणि त्यांनी अशी सू केली आणि ती अशी धार पूर्ण त्याच्या अंगावर कुणालच्या. सो त्याला आज अभिषेक घातला तुला. तो बोलला की पहिलं तू शुद्ध हो, त्यानंतर मला बघ. मी न्यू बॉर्न आहे. सो असं स्वागत केलेलं आहे कुणालचं बेबीनी. म्हणजे त्याच्या डायरेक्ट त्यांनी अशी पिचकारी उडवली आणि डायरेक्ट कुणालच्या डोक्यावरती पिचकारी होती. पहिल्यांदा बघायला गेलता म्हणजे पिडियाट्रिशियननी आत बोलवलेलं तेव्हा. त्यानंतर माझे टाके वगैरे झाले आणि टाके वगैरे झाल्यानंतर मला काय ते 7:00ला बाहेर पडलं असेल ना. तो त्यानंतर मला माहिती नव्हतं की मला गर्ल झालं आहे की बॉय झालेला आहे वगैरे असं काय माहिती नव्हतं. त्यानंतर मी सगळं झालं, मला चेंजिंग वगैरे करत होते, तेव्हा माझी डॉक्टर समोरच बसली होती. सो मी त्यांना विचारलं की डॉक्टर काय झालं आहे मला? तर मग त्यांनी सांगितलं की मेल झालेला आहे म्हणजेच बॉय झालेला आहे तुला आणि भरपूर जणांचे कॉमेंटसुद्धा होते की तुला बॉय होईल, बॉय होईल आणि मलाही वाटत होतं की मला बॉय होईल कारण की कुणाल होता टीम गर्ल, त्याला असं वाटत की गर्ल होईल. पण नाही, मला बॉय पाहिजे होता, सो बॉय झाला. असं म्हणजे भरपूर जणांनी कॉमेंटसुद्धा केलं. एकाने कॉमेंट केली होती की हां, मुलगी असून तुला मुलगी नको, मुलगा हवा आहे. असं काही नाही आहे. पण मला असं पर्सनली वाटत होतं कारण की ते बाळ माझ्या पोटात होतं. सो मला ते आतमधून फिलिंग येत होती की मला बॉयच आहे किंवा भरपूर साऱ्या अशा थिअरीज आहेत ज्याच्याने आपल्याला समजतं की बॉय आहे करून. सो ते होतं आणि त्यानंतर मला जेव्हा डॉक्टरनी सांगितलं त्यानंतर मी खूप खुश झाले. म्हणजे तेवढंच मी एकदाच बघितलं जेव्हा नर्स माझ्याजवळ घेऊन आली होती बाळाला, तेव्हाच बघितलं. त्यानंतर मला नंतर शिफ्ट केलं माझ्या रूममध्ये वगैरे. 7:00-7:30ला मला शिफ्ट केलं असेल माझ्या रूममध्ये आणि मग त्यानंतर मी बेबीला पण शिफ्ट केलं लगेच रूममध्ये आणि त्यानंतर हो, एवढी मोठी प्रोसिजर होती ना. त्यानंतर मला माहिती नव्हतं की पाणी वगैरे प्यायला नाही देत. आई शपथ मी पाण्यासाठी एवढी तडफडले असेल ना, म्हणजे डायरेक्ट मला सकाळी पाणी द्यायचं होतं 7 वाजता आणि मला ताण केव्हा लागली होती, जेव्हा ते माझे टाके मारत होते ना, तेव्हाच मला ताण लागली होती की मला आता ताण लागली आहे, मला पाणी हवं आहे. सो डॉक्टरनी नाहीच पाणी दिलं मला अजिबातच नाही. म्हणजे 1 चम्मच पण नाही, 1 ड्रॉप पण नाही, काहीच नाही. त्यानंतर
बेबीला शिफ्ट केलं, मला शिफ्ट केलं आणि असं झालं माझं सी सेक्शन. ही होती माझ्या पूर्ण डिलिव्हरीची स्टोरी. पण जर तुम्हाला पुढे पण अजून काय जाणून घ्यायचं असेल म्हणजे सी सेक्शन नंतर काय होतं, कसं होतं वगैरे वगैरे, सो नक्कीच मला सांगा. आपण त्याच्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ बनवूच. पण हां, माझं सी सेक्शन झालं, पण त्याला पण कारण होतं. त्यामुळे सी सेक्शन करावं लागलं, अदरवाईज काहीच असं कारण नाही. सो हां, आणि अजून एक गोष्ट, सगळेजण विचारतील की बेबीचं वेट वगैरे किती होतं. तर बेबी माझा होता 3.25 किलोचा. सो या, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, माझ्या बेबीला भरपूर सारे ब्लेसिंग्स द्या आणि सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो स्टे हॅपी, स्टे सेफ आणि बाय बाय. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.